महाराष्ट्र राज्यभरातील सर्व लघुलेखन च्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करणाऱ्या सर्व संस्था चालकांना माझा नमस्कार. मी नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे. आपण यावेळी पहिल्यांदाच संगणकावर लघुलेखनाची परीक्षा घेणार आहोत. आत्तापर्यंत ऑफलाईन परीक्षा होत होती, परंतु आता प्रायोगिक स्तरावर परंतु अगदी व्यवस्थितपणे आपण ही परीक्षा घेत आहोत. त्यामध्ये नुकतीच आमची कार्यशाळा सुरू आहे या संबंधीची, आणि कार्यशाळामध्ये सर्व तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर बरेच मुद्दे आज मला आपल्याशी चर्चा करायची आहे, आपल्याशी हितगुज साधायचा आहे. यासाठी आपण जे आम्ही आता कार्यपद्धती पब्लिश करणार आहोत, त्या कार्यपद्धतीचे थोडक्यात स्वरूप पुढील प्रमाणे राहील. यामध्ये 2 आपले स्पीड पॅसेजेस असतात. या स्पीड पॅसेजेस हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इयरफोनद्वारे आपल्याला संगणक लॅबमध्ये ऐकविण्यात येणार आहेत. संगणक लॅब ही आपली जे परीक्षा केंद्र असेल, हे परीक्षा केंद्र साधारणपणे त्या ठिकाणी CCTV केंद्र असणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकाराला त्यामध्ये वाव नसेल. विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधी आपल्या परीक्षा केंद्रावर यायचं आहे. मागच्या परीक्षा पद्धती आणि आत्ताच्या परीक्षा पद्धतीमध्ये साधारणपणे एक इंग्रजी 80 व 60 या विषयांना ऑब्जेक्टिव्ह होते, ते आता या परीक्षेसाठी नसणार आहे. त्याचबरोबर 2 पॅसेजेस आपले जे होते, त्यामध्ये 5-5 मार्क प्रत्येकी आपल्या आउटलाईन्सला होते. ते आउटलाईनचे मार्क्स आता यापुढे नसणार आहेत. म्हणजेच पर्यायाने दोन्ही परिच्छेद आपले अगदी सर्व 16 विषयांकरिता प्रत्येकी 50 गुणांचे राहतील. आता आपण बघूया, उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही परिच्छेद मिळून आपल्याला 50% गुण मिळवणं आवश्यक आहे. तथापि या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक उतार्यामध्ये आपल्याला कमीत कमी 15 गुण मिळवायचे आहेत. याचाच अर्थ असा की एखाद्या गती उतार्यामध्ये जर आपल्याला 15पेक्षा कमी गुण मिळाले, तर याचा अर्थ आपण परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण असाल. मागच्या परीक्षेप्रमाणेच आपल्याला या परीक्षेत सुद्धा 3 चुकांना 1 मार्क कमी होणार आहे. इंग्रजी, मराठी, हिंदी 60, 80, 100 आणि 120 या परीक्षा वर्षातून 2 वेळा 2 सत्रामध्ये होतील, आणि इंग्लिश 130, 140, 150 आणि 160च्या परीक्षा या वर्षामधून केवळ एका सत्रामध्ये होणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या परीक्षेचा कालावधी. यामध्ये कालावधी निश्चित करताना आम्ही सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा केली. आपण जर लक्षात घेतलं, इंग्रजी, मराठी आणि हिंदी 60 आणि 80 साठी टंकलेखनाची आपली किमान मर्यादा आहे 30 वर्ड्स पर मिनिट. त्यानंतर 100-120 ला किमान टायपिंगची स्पीड असायला हवी 40 वर्ड्स पर मिनिट, आणि 130 अँड अबोव जो स्पीड आहे त्यासाठी किमान टायपिंगची मर्यादा किंवा किमान टायपिंग स्पीड आवश्यक जो असतो तो आहे 50 वर्ड्स पर मिनिट. हे मुद्दे सुद्धा आपण आता परीक्षेचा कालावधी निश्चित करताना गृहीत धरले पाहिजे. यापूर्वी आपण डिक्टेशन झाल्यानंतर उत्तरपत्रिकेवर लिहित होतो, त्यामुळे लिहिण्याच्या प्रमाणात आपल्याला तो वेळ देण्यात आला होता. तथापि आता आपण जो स्पीड अचीव केलेला आहे 30, 40 आणि 50चा, त्या स्पीडनुसार आपल्याला टायपिंग करायचं आहे. आणि म्हणजेच त्या स्पीडच्या सोबतच ग्रास्पिंग करून आपल्याला थिंकिंग, ग्रास्पिंग आणि टाईप रायटिंग या गोष्टींची कृती आपल्याला करावयाची आहे. हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन आता परीक्षा परिषदेने सर्व तज्ज्ञांसोबत चर्चा करून परीक्षेचा जो कालावधी आहे तो आता पुढील प्रमाणे आम्ही निश्चित करत आहोत. यासाठी प्रामुख्याने आपण जसं मागच्या परीक्षेला ब्लूटूथ स्पीकरद्वारे डिक्टेशन ऐकवलं होतं, त्याचप्रमाणे या वेळेला देखील 12 मिनिटांचे 2 स्पीड पॅसेजचे डिक्टेशन, मध्यांतर जो काही आपला 2 मिनिटाचा, काउंटडाऊन 15 सेकंदाचा असेल, ट्रायल पॅसेज असेल, हे सर्व 12 मिनिटांचं आहे. आणि इंग्लिश, मराठी, हिंदी 60 साठी आपण एकूण वेळ 1 तास 15 मिनिटे, यामध्ये 12 मिनिटांचा आपला डिक्टेशनचा कालावधी ट्रायल पॅसेजसह राहील. इंग्लिश, मराठी, हिंदी 80 वर्ड्स पर मिनिटसाठी 1 तास 30 मिनिटे.
इंग्लिश, मराठी, हिंदी 100 वर्ड्स पर मिनिटसाठी 1 तास 45 मिनिटे, 120 शब्द प्रति मिनिटसाठी 2 तास आणि इंग्लिश 130 शब्द प्रति मिनिटसाठी 2 तास, 140 शब्द प्रति मिनिटसाठी 2 तास 5 मिनिटे, 150 शब्द प्रति मिनिटसाठी 2 तास 10 मिनिटे आणि इंग्लिश 160 वर्ड्स पर मिनिटच्या विषयासाठी एकूण 2 तास 15 मिनिटे आपण अवधी देणार आहोत. यामध्ये 12 मिनिटांचा डिक्टेशनचा वेळ यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता प्रश्न राहिला तो इयरफोनने ऐकण्याचा. सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या पूर्वी आपल्या संस्था चालकांच्या सामुग्री शुल्कातून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला ऑक्झिलरी पोर्ट असलेला इयरफोन उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील. स्पेसिफिकली पुन्हा एकदा सांगतो, ऑक्झिलरी पोर्ट असलेला इयरफोन लागणार आहे. त्यामध्ये इतर कोणत्याही प्रकारचा इयरफोन, ब्लूटूथ स्पीकर किंवा चिप अशा प्रकारचे कुठलेही साहित्य आपल्याला परीक्षा केंद्रामध्ये आणता येणार नाही. असं काही जर आढळून आलं, रेकॉर्डिंगचे साहित्य, चिप किंवा मोबाईल, तर संबंधित विद्यार्थ्यांवर अतिशय गंभीर कारवाई, वेळेप्रसंगी गुन्हासुद्धा आम्ही दाखल करण्यास मागे पुढे पाहणार नाही. परीक्षेच्या दिवशी आपल्याला हजर झाल्यानंतर सर्वप्रथम ट्रायल पॅसेज ऐकवण्यात येईल 1 मिनिटाचा. त्यानंतर 15 सेकंदाचा काउंटडाऊन दिल्यानंतर स्पीड पॅसेज ए हा 4 मिनिटांचा ऐकवण्यात येईल आणि लगेचच त्याची आपल्याला टंकलेखन करावयाचे आहे. प्रामुख्याने या पाठीमागची भूमिका मी आपल्याकडे स्पष्ट करू इच्छितो. जर दोन्ही पॅसेज आम्ही जर आपल्याला डिक्टेशन दिलं आणि चुकून एखाद्या विद्यार्थ्याने पॅसेज बीचा टायपिंग आधी सुरुवात केली तर त्या विद्यार्थ्याला 0 मार्क मिळतील. हे टाळता यावं यासाठी आम्ही सर्वप्रथम पॅसेज ए देणार, त्याचे डिक्टेशन आणि त्याचं टंकलेखन होणार. टंकलेखन झाल्यानंतर लगेचच ऑटो सबमिटचा बटन येईल. त्यामध्ये विद्यार्थ्याला सबमिट करता येणार नाही. पॅरेग्राफ संपल्यानंतर ऑटो सबमिट बटन दाबल्यानंतर स्क्रीनवर पुढील पॅसेज सुरू होत आहे असे शीर्षक आपल्याला पाहायला मिळेल. लगेच आपण इयरफोन लावायचा आहे आणि 2 मिनिटाच्या आत पॅसेज बी ला च्या डिक्टेशनला सुरुवात होईल. डिक्टेशन 4 मिनिटांची असेल. त्यानंतर लगेचच आपल्याला पॅसेज बीची टायपिंग करायची आहे. पॅसेज बीची टायपिंग संपल्यानंतर आपण जर परीक्षा लवकर संपली आपली तर आपल्याला सबमिट बटन दाबता येईल. तथापि या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन चुकूनही विद्यार्थ्यांनी सबमिटचा बटन दाबू नये म्हणून आम्ही पॅसेज बीच्या सुरुवातीचे 20 मिनिटं हा सबमिटचा बटन डिॲक्टिवेट ठेवणार आहोत. 20 मिनिटानंतर तो ॲक्टिवेट होईल आणि मग जर विद्यार्थ्याचा पॅसेज पूर्ण झाला आणि त्याला जर परीक्षा संपवून जायचं असेल तर तो 20 मिनिटानंतर पॅसेज बी पासून 20 मिनिटानंतर तो सबमिट बटन दाबून परीक्षा हॉल सोडू शकेल. या परीक्षेसाठी महत्त्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी चढत्या क्रमाने सीट नंबरच्या चढत्या क्रमाने बसायचं आहे. ते आपल्याला बंधनकारक राहील. कारण आम्ही यावेळेला 3 किंवा 4 पॅसेजेस एकाच वेळेला त्या ठिकाणी ऐकवणार आहोत. म्हणजेच ABCD असे 4 सेट राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना चढत्या क्रमाने त्या ठिकाणी बसावं लागेल. ट्रायल पॅसेजच्या बाबतीत एक बाब स्पष्ट करू इच्छितो. ट्रायल पॅसेज हा रीडरच्या आवाजाची ओळख व्हावी, स्पष्टता यावी यासाठी असणार आहे. या ट्रायल पॅसेजचे डिक्टेशन घेणे अनिवार्य आहे, परंतु त्याची ट्रान्स्क्रिप्शन, टायपिंग किंवा लिप्यंतर मात्र करण्याची आवश्यकता नाही. पुढचा मुद्दा आहे नोटबुक, डिक्टेशनच्या नोटबुकचा. यामध्ये आपण यापूर्वी छोटी पुस्तिका वापरत होतो. त्यामध्ये आता आम्ही दुरुस्ती करून संबंधित परीक्षा केंद्रावर A4 साईजची नोटबुक, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्री प्रिंटेड सीट नंबर, त्यानंतर त्या विद्यार्थ्याचे विषय, त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला स्वाक्षरी करण्यासाठी जागा, पर्यवेक्षकाला देखील त्या ठिकाणी सही करावी लागणार आहे. अशा तऱ्हेने प्री प्रिंटेड फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेच्या 10 मिनिटं आधी देण्यात येईल. या प्री प्रिंटेड फॉर्मवर सुरुवातीला आपण ट्रायल पॅसेज चं डिक्टेशन घ्यायचं आहे. त्यानंतर परिच्छेद अ हा याचे डिक्टेशन आपल्याला घ्यावे लागणार आहे.
A4 साईजचे 1.1 सेंटीमीटर म्हणजेच 11 मिलीमीटरच्या स्पेस असलेलं, लाईन स्पेसिंग असलेलं उत्तरपत्रिका आम्ही आपल्याला उपलब्ध करून देणार आहोत. त्यामध्ये जर आपल्याला अतिरिक्त उत्तरपत्रिका लागल्या सप्लिमेंटरी, तर त्या आपण आधीच आपल्या केंद्र संचालकांकडून मागून घ्यायच्या आहेत. त्यानंतर काही ठिकाणी कधी-कधी परीक्षेच्या वेळेस अचानकपणे जर कॉम्प्युटर बंद पडले, त्याची देखील कारणे आम्ही जाणून घेणार आहोत. जर चुकून परीक्षेच्या वेळेस संगणक बंद झाले, तर ज्या क्षणी ते बंद झाले होते त्या क्षणापर्यंतचा डाटा, तो उतारा, गती उतारा सेव्ह केला जाणार आहे आणि पुन्हा परीक्षा ज्यावेळेस कॉम्प्युटर सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा विद्यार्थ्याला जिथं संपलं होतं त्याच ठिकाणापासून त्याला टायपिंग चालू करता येईल आणि वेळ देखील त्याला मात्र शिल्लक असलेला वेळ फक्त मिळणार आहे. जी उत्तरपत्रिका आउटलाईन नोटबुक आपल्याला मिळणार आहे ती आपल्याच नावाची असल्याची विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यायची आहे. चुकूनही दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेवर आपण डिक्टेशन लिहू नये, अन्यथा तो गैरप्रकार समजण्यात येईल. परीक्षा सुरू असताना आपल्या डिक्टेशन नोटबुकमध्ये विद्यार्थ्याने सुरुवातीला स्वाक्षरी करायची आहे वरच्या पानावर आणि सुपरवायझर्स यांनी पहिल्या पानावर आणि डिक्टेशन संपल्यानंतर शेवटी पुन्हा एकदा स्वाक्षरी करायची आहे. ही स्वाक्षरी सुरुवातीला वरच्या पानावर जी स्वाक्षरी करायची ती सुरुवातीच्या म्हणजे परीक्षा सुरू होण्यापूर्वीच्या 10 मिनिटात आपल्याला करता येईल आणि परिच्छेद ब चे डिक्टेशन झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थी टायपिंग सुरू करेल त्यावेळेला पर्यवेक्षकांना पॅसेज बीच्या शेवटी पुन्हा एकदा स्वाक्षरी करायची आहे आणि जे काही कोरे पेजेस शिल्लक राहतील त्या सप्लिमेंटरवर किंवा उत्तरपत्रिकेवर त्यावर आपल्याला विद्यार्थ्यांना आणि पर्यवेक्षकांना काट मारायची आहे, जेणेकरून त्याच्यावर पुन्हा कोणत्याही प्रकारचे वाक्य लिहिल्या जाणार नाही. गती उताराच्या डिक्टेशनमध्ये जर अंकाचा उच्चार करण्यात आलेला असेल तर संगणकामध्ये लिप्यंतर करताना अंकाचाच उल्लेख विद्यार्थ्यांनी करावा. तथापि या ठिकाणी काही गोष्टींचा अपवाद असू शकतो. उदाहरणार्थ 1970 या वर्षाचा उच्चार झाल्यास साहजिकच तो अंकात लिहावा लागेल. मात्र 1 कोटी हा शब्द जर आपल्याला टंकलिखित करायचा असेल तर त्या ठिकाणी 1 हा नंबर स्वरूपात येईल आणि कोटी हा शब्द स्वरूपात आपल्याला टाईप करावा लागेल. त्याचबरोबर विरामचिन्हे म्हणजे फुल स्टॉप असतील, कॉमा, पंक्च्युएशन मार्क्स जे आहेत आणि गती उतार्यामधील खास करून इंग्लिशमध्ये केस सेन्सिटिव्हिटी या सर्व चुकांकरता एका गती उतार्यामध्ये जास्तीत जास्त 2 गुण आपल्याला कमी करण्यात येतील. GCC TBCच्या एक्झामप्रमाणेच मराठी लघुलेखनामध्ये टंकलेखन करताना ISM 6.2 रेमिंग्टन मराठी हा फॉन्ट बाय डिफॉल्ट आपल्याला देण्यात येईल. त्या अनुषंगाने संस्था चालकांनी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे. परीक्षा संपल्यानंतर केंद्र संचालकांना त्यांच्याकडील स्वाक्षरी असलेले हजेरीपट आणि विद्यार्थ्यांच्या आउटलाईन केलेल्या उत्तरपत्रिका या पोस्टाने परिषदेकडे पाठवाव्या लागणार आहेत. जरी आपण आउटलाईनच्या नोटबुकला मार्क देत नसलो तरीसुद्धा या ठिकाणी या नोटबुक्स आम्ही परीक्षा परिषदेकडे मागून त्या परीक्षकांकडून तपासून घेणार आहोत आणि जर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळला तर मात्र त्या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून त्याची सविस्तर चौकशी करून त्यावर उचित निर्णय परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येईल. उरला प्रश्न उत्तरपत्रिका तपासणीचा. GCC TBCच्या परीक्षेमध्ये जशी उत्तरपत्रिका असते, स्टँडर्ड फाईल असते कम्प्युटरमध्ये, तशी मात्र आपल्याला सरसकटपणे लघुलेखनामध्ये करता येणार नाही. यामध्ये विद्यार्थ्यांनी संगणकावर टंकलिखित केलेली उत्तरपत्रिका व सॉफ्टवेअरमध्ये असलेली आमची प्रमाण उत्तरपत्रिका, आपण ज्याला स्टँडर्ड आन्सर फाईल म्हणतो, यामधून डिफरन्स फाईल तयार होईल आणि संगणकाच्या माध्यमातून तयार झालेल्या विद्यार्थीनिहाय डिफरन्स फाईल परीक्षकांना आम्ही तपासणीसाठी उपलब्ध करून देऊ आणि मग त्यामधील ज्या काही चुका होऊ नयेत असं परीक्षकांना वाटतं तेवढ्या चुका त्या बाजूला काढतील किंवा तेवढे इग्नोर करायचे शब्द बाजूला काढतील आणि मग त्यातून विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात येईल.
या उत्तरपत्रिकांमधून रँडम पद्धतीने 5% उत्तरपत्रिकांची प्रत्यक्षात प्रिंटआउट काढून आम्ही त्यांची देखील तपासणी आपल्या पारंपरिक पद्धतीने करणार आहोत. जेणेकरून यामधील गुण आणि संगणकामध्ये परीक्षकांनी दिलेले गुण याची आम्हाला पडताळणी करता येऊ शकेल. परीक्षकांनी उत्तरपत्रिका तपासल्यानंतर नियमानुसार आपल्या नेहमीच्या पद्धतीने काही विशिष्ट निकष लावून मॉडरेटर यांच्याकडून देखील परीक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी आपल्याला करावी लागणार आहे. एक शेवटचा मुद्दा सांगावासा वाटतो तो की ग्रेस मार्काचा. ग्रेस मार्काचे जे आपल्याला पद्धत जी-सी-सी, टी-बी-सी परीक्षेमध्ये आहे, तशी पद्धत आपल्याला याच क्षणी लावता येणार नाही. आम्ही शासनाची अनुमती घेऊन लवकरच ग्रेस मार्काबाबत देखील निर्णय घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा तऱ्हेने या संगणक लघुलेखनाची परीक्षेचा आपल्याला अवलंब करायचा आहे. यामध्ये आम्ही डेमो सॉफ्टवेअर देखील उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील, जेणेकरून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रकारे या जून 2024 मधील परीक्षेला सामोरं जाता येईल. पुनश्च एकदा सर्व संस्थाचालकांना आम्ही ही जी काही माहिती दिली, ही कार्यपद्धती आम्ही अधिसूचनेद्वारे सांगणारच आहोत. परंतु आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावं यासाठी हा माझा प्रयत्न आहे. धन्यवाद.